जेव्हा आपण आपल्या आयुष्यातली 40 ओलांडू ना, त्यावेळेस ना या 5 गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक रिअलाइज होतील. नंबर 1, त्या 2 व्यक्तींमधला फरक तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल, ज्यांनी योग्य वेळेमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या शरीराची काळजी घेतलेली आहे आणि ज्यांनी योग्य वेळेमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या शरीराची काळजी नाही घेतलेली आहे. हा क्लिअर डिफरन्स तुम्हाला 40 नंतर लक्षात यायला लागेल. नंबर 2, जेव्हा आपण आपल्या 20s मध्ये आणि 30s मध्ये काम करत असतो ना, त्यावेळेस पैसा, सक्सेस, अचिव्हमेंट ही आपली प्रायोरिटी असते आणि हेल्थ सेकंडरी असते. आणि जेव्हा तुम्ही 40 ओलांडता ना, त्यावेळेस हेल्थ ऑटोमॅटिक तुमची प्रायोरिटी बनते आणि बाकी सगळ्या गोष्टी सेकंडरी बनत जाते. नंबर 3, तुमच्या 40 नंतर ना तुम्हाला ही गोष्ट लक्षात यायला लागेल की आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवणं किंवा नवीन विचार अडॉप्ट करणं, नवीन एक्सपेरिमेंट करणं, या गोष्टींना तुम्हाला अवघड व्हायला लागलेल्या आहेत. आपली लाईफ जास्तीत जास्त पेसिमिस्टिक बनत चाललेली आहे. हे फक्त त्या लोकांसोबत होईल ज्यांनी आधीपासूनच स्वतःला तयार नाही केलं किंवा नवीन नवीन गोष्टी काही शिकण्याची स्वतःच्या बुद्धीला आणि शरीराला सवय नाही लावली. ज्या लोकांना आधीपासून सवय ना, ती लोक त्यावेळेस पण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्याची ताकद राखून असते. नंबर 4, जशी तुम्ही तुमची 40 ओलांडाल ना, त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट रिअलाइज होईल की आपण ना आपल्या 20s मध्ये